क्षेत्रामध्ये निवडणुकीची चाहूल चालू गाड्या जाऊ द्या. तुमच्या कोणत्या उमेदवाराकडून अपेक्षा आहे? आमचं मत सोमदत्त भाऊला आहे, कारण की ते एक विकासाचं विजन घेऊन आपल्या जनतेशी लढत आहेत. तर 25 वर्षामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो टेंबरी गाव आहे, तर टेंबरी गावच्या रोडने तुम्ही आलं स्वतः आलं तर हे रोडसुद्धा बघून नाही होत, तुम्हाला तुम्ही बघितलंच आहे. तर येत्या 25 वर्षामध्ये नानाभाऊनी फक्त लोकांना चॉकलेट देण्याचं काम केलेलं आहे आणि विकास त्यांचं हे शून्य आहे. तर सोमदत्त भाऊच्या रॅलीला बघा, तुमचं असंख्य जनसागर लुटलेला आहे. तरी आमचं मत विकासाला आहे आणि 100% आमचे सोमदत्त भाऊ करंजेकर हे येत्या 23 तारखेला निवडून येतील, हा आमचा सर्व जनतेचा वादा आहे. आणि सर्व बघा तुम्ही जसं रोजगाराबद्दल म्हटलं, मी MSc BEd असल्यामुळे मला तर या एरियामध्ये एकही विकास आणि नोकरीबद्दल काही अपेक्षा नानाभाऊंनी ठेवलेली नाही. तर सोमदत्त भाऊकडून आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला निवडणुकीनंतर काही रोजगार मिळवून देतील, ही आम्ही म्हणजे तुम्हाला अपेक्षा करतो. आणि ही जी क्लिप आहे ही नानाभाऊपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही रस्ते तर बघितलं, रस्त्यांचे व्हिडिओसुद्धा हे नानाभाऊपर्यंत पोहोचवा अशी मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती करतो. आणि सर तुम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. हो. आता हे लवकर घे. तर असे कित्येक उमेदवार येतील, येतील, बरोबर? हो. पण तुम्हाला सोमदत्त सरांची उमेद आहे का किती करतील? हो करतील, कारण की ते त्यांचे वडीलसुद्धा हे आमच्या एरियामध्ये एक समाजकार्य म्हणून ते आपली भूमिका निभवत आहेत. आणि ही जी विधानसभेची सीट आहे ही एका पार्सल नेत्यांनी ही एका राष्ट्रवादीच्या नेत्याला ही सीट विकलेली आहे. तर आमच्या जनतेचा हा एक रोष म्हणून आम्ही सोमदत्त भाऊला आपलं एक नेता म्हणून त्यांना सपोर्ट करत आहोत.